नाही नाही, पण मला असं वाटतं की आता हा पहिला महिना जाईल, कळलं का? दुसरा महिना एखादा कदाचित जाईल. पैसे कुठे सरकारकडे? त्याच्यामध्ये अजितदादांनी पण सांगितलं नाही का, निवडून दिला तरच पुढचा. तसं होणार नाही. ते किती तुम्ही पैसे सरकारकडे पैसे पाहिजेत ना. ते तर म्हणाले सही करून निघालो चेकवर. कशावरती? पहिल्या हप्त्याची असेल. राष्ट्रात तुम्ही म्हणजे महायुतीची जी सभा झाली होती मोदींच्या आधी तुमचं गाठून झालं होतं, तर तुम्ही एक 5 मागण्या केल्या होत्या त्यांच्याकडे प्रमुख म्हणजे त्या अभिजात दर्जापासून तर त्याच्या पाठपुराव्यासाठी काय म्हणजे अजून मी भेटणार आहे त्यांना आता. मी आता भेटणार आहे जाऊन. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढणार की मित्र पक्ष म्हणून कुणाला सोबत घेण्याचा विचार स्वतंत्र साहेब इंडियन घ्या ना. नाही हो माहिती. कशाचे या राज्यामध्ये अत्याचार खपून घेणार नाही अशी कार्यकर्त्यांसोबत त्यांनी शपथ घेतली. अत्याचार? कसले अत्याचार? तुमच्या हातात ज्यावेळेला सरकार येतं त्यावेळेला ह्या गोष्टी करा ना. असल्या शब्द कसल्या घेत आहे? हे तुमचे संपले असतील तर गप्पा तरी मारा रे. प्रश्न हां इच्छा आहे मग महाराष्ट्रात विदर्भात विशेषतः नागपुरामध्ये आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक मजबूत आणि बळकट व्हावी याकरता म्हणून आपण फार कमी येत असता. मात्र जे आपले जे मोठे जे अधिकारी आहेत त्यांचा वारंवार येणं हे कुठेतरी मी तुम्हाला आत्ता माझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलवत होती. एक गोष्ट तुम्हाला थोडक्यात सांगतो. साधारणपणे 1925 साली RSSची स्थापना झाली, बरोबर? 52 साली जनसंघ स्थापन झाला. परंतु या विदर्भामध्ये किंवा बाकी महाराष्ट्रामध्ये अख्ख्या काँग्रेस एक काँग्रेसच होती ना. नागपुरात हेडक्वार्टर आहे. त्या नागपुरामध्ये भारतीय जनता पक्षाला जम बसवायला किती वर्ष गेली हो? तुम्ही कधीतरी राजकीय पक्षांचं ॲनालिसिस करून माझ्याशी बोलणार आहात की नाही बोलणार आहात? तुम्ही वारंवार यावं अशी इच्छा आहे त्याच्यामध्ये. हां तुम्ही वारंवार यावं, भेटत राहावं अशी इच्छा आहे. मग मला हे प्रश्न विचारू नका ना फालतू. त्याला काय अर्थ नाही ना. मी येत जाईन, भेटत जाईन, आपण खायला जाऊ, बाहेर जेवायला जाऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.